लोक आमच्या रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन करतीलच। 8 ते 9 कोटीचा रस्ता मंजूर झालेला आहे, माझ्यापर्यंत आलेला आहे। काय त्यांची म्हणजे समस्या काय आहे ती शासनाची विचारावं असं आम्हाला वाटते। रात्री काही अडचण आली तर कुठलेच वाहन इकडे येत नाही, रस्ता खराब असल्यामुळे। कधी कधी रस्त्यात डिलिव्हरी होते। मनोर वेडगाव रोड ते कोंढाण या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक, रिक्षा चालक आणि स्थानिक ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे। या मार्गावर रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांच्या तर अक्षरशः नाकी नऊ आले आहे। मात्र आता या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे। या रस्त्याच्या कामासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण रस्ते विकास यंत्रणा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हा रस्ता दुरुस्तीसाठी एकमेकांवर बोट दाखवत असल्यामुळे मनोर वेडगाव रोड ते कोंढाण या रस्त्याची दुरुस्ती रखडली आहे। मात्र त्यांच्या या वादात या रस्त्याचे काम मात्र रखडले आणि या खराब रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्यावरून प्रवास करणे मात्र मोठे जिकरीचं झालं आहे। एकंदरीत या रस्त्यावरील प्रवास हा जीवघेणाच ठरत आहे। तर याबाबत ग्रामीण रस्ते विकास यंत्रणेच्या अभियंता यांनी माहिती दिली की मनोर वेडगाव रोड ते कोंढाण या रस्त्याच्या दुरुस्तीची ग्रामस्थांकडून मागणी केली जात होती। मात्र हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्यामुळे त्यांच्या विभागाकडून ना हरकत मिळून मनोर वेडगाव ते कोंढाण हा रस्ता आता ग्रामीण रस्ते विकास यंत्रणेच्या ताब्यात घेण्यात आला आहे। काही दिवसातच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल अशी प्रतिक्रिया ग्रामीण रस्ते विकास यंत्रणेच्या कार्यकारी अभियंता श्रद्धा शेळके यांनी दिली आहे। तर याबाबत आम्ही प्रत्यक्ष कोंढाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचा गीता धापसी आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्याकडून सतत पाठपुरावा करत आहोत, अनेकदा आम्ही पाठपुरावा केला आहे, मात्र शासनच लक्ष घालत नसल्याचं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तसेच आता निधी मंजूर झाला असून काम लवकरच सुरू करावे अशीच अपेक्षा। मनोर वेडगाव रोड या रस्त्याची अवस्था खरोखरच इतकी दयनीय आहे की आमचा 1 दिवसाचा प्रवास हा कंबर मोडण्यासारखाच आहे। त्यामुळे मी आता ह्या रस्त्याबद्दल माहिती घेण्यासाठी कोंढाण ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आलेले ग्रुप ग्रामपंचायत आहे ना मॅडम? हां, कोंढाण ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आलेली आहे। आपल्याबरोबर सरपंच मॅडम आहेत, गीता धापसी मॅडम आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। मॅडम काय बोलाल, खरोखरच रस्ता खूप खराब आहे आणि किती वर्षापासून हा रस्ता रखडलेला आहे आणि आता तुमच्याकडून ह्या रस्त्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहे? असं ऐकायला आलेलं आहे की ह्या रस्त्यासाठी काहीतरी निधी मंजूर झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? रस्ता तर अक्षरशः खूप खराबच आहे आणि लोकांना तर येण्या जाण्याचा खूप त्रास होतो आणि शाळेची मुलं तर एवढे त्रासलेले आहेत की त्यांना पायी प्रवास करायला पण खूप अडचणी होतात। आणि आम्ही तर 2 वर्षापासून प्रयत्न करतोय, पाठपुरावा चालू आहे। आम्ही खासदारांना, आमदारांना याच्याबद्दल पत्र पण दिलेले आहेत। म्हणजे मंत्रालयापर्यंत पण तुम्ही गेले? हो, आम्ही माझ्या बॉडीला घेऊन मी मंत्रालयापर्यंत गेलेले आहे रस्त्यासाठी। हो, आता असं ऐकलं आलं की 8 कोटीचा निधी मंजूर झाल्या रस्त्यासाठी, ही किती खरी गोष्ट आहे? 8 ते 9 कोटीचा रस्ता मंजूर झालेला आहे, माझ्यापर्यंत आलेला आहे। अच्छा, हो। मग काम किती दिवसाने सुरू होणार असं काय माहिती? तर मी 2 दिवसापूर्वी आम्ही फोन केलेला कॉन्ट्रॅक्टरला, ते बोलले की या आठवड्यात चालू होईल असं। चालू होईल? हो। आणि मॅडम आम्ही आलो तर रस्ता म्हणजे जंगल टाईप आहे, जंगल सारखा रस्ता आहे, रस्त्यावर एकही लाईट नाही, पथदिवे नाही, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे का? हो, नक्कीच। जर रस्ता झाला तर आम्ही हे प्रयत्न नक्कीच करणार। अच्छा, आणि ऐकून बरं वाटतं की आता 8 मार्च हा महिला दिवस सुद्धा येणार आहे आणि तुमची जी कोंढाण ग्रुप ग्रामपंचायतीची जी बॉडी आहे ती पूर्ण महिलांनी भरलेली आहे। सदस्य पण महिला आहे, उपसरपंच ही महिला आहे, तुम्ही सुद्धा एक महिला आहे। महिला म्हणून तुम्ही ह्या गावातील महिलांच्या समस्या जाणून आहेत, त्यामुळे तुम्ही ह्या गावासाठी तुमची अजून गावामध्ये नवीन काहीतरी कायापलट करण्याचं तुमचं कसं प्रकारे प्रयत्न सुरू आहे? म्हणजे अजून काय तुम्ही ज्या समस्या आहेत त्याचे निवारण करणार आहे आणि नवीन काय योजना आहे ते तुम्ही गावामध्ये राबवणार आहे, असं काय नवीन? मेन गोष्ट म्हणजे हा रस्ता झाल्यानंतर गावातल्या काही छोट्या मोठ्या ज्या अडचणी आहेत ते आम्ही दूर करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न आहे। कारण माणसांना बऱ्याच अडचणी येतात आणि त्यासाठी आम्ही 2-3 म्हणजे जे बॉडी गेलेले आहेत त्याचे प्रयत्न चालू आहेत, प्रस्ताव दिलेले आहेत, बांधकाम विभागामध्ये आम्ही भेटलेलो आहेत, अजूनपर्यंत त्यांचं काहीच नाही।
तर ते झालं पाहिजे असं आमची अपेक्षा आहे. माजी सरपंच पहिले सुरुवातीला त्याच माजी सरपंच होत्या, त्यांच्यापासूनच सुरुवात आहे. तुम्ही माझे हो 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 काय नाव तुमचं? कुसुम अशोक लाखात. खरोखरच म्हणजे तुमच्याकडून प्रयत्न सुरू आहे, मात्र शासनाकडून अशा छोट्या गावांची दखल पटकन घेतली जात नाही. त्यासाठी तुम्ही काय आवाहन करणार आहे शासनाला? हा बरोबर, कारण की आमचे छोटे गाव इकडचे त्या जंगलामध्ये गाव आहेत, त्यांचे त्या अजिबात शासन त्याच्यावर दुर्लक्ष करते. शासनाने कदाचित त्यांनी येऊन बघावं कसं रस्तं, कारण की आम्ही दर दिवस प्रवास करतो. कसं आम्हाला वाटतं ते आम्ही, कारण की लहान मुलं घेऊन जातात, गरोदर महिला जातात, मग त्यांच्या समस्या एवढ्या, कधी कधी रस्त्यात डिलेवरी होते, मग ते रिक्षेवाल्यांचं पण एवढं प्रॉब्लेम असतंय. मग तो आता डिलेवरी नेताना ते रिक्षेवाल्यांना पण खूप त्रास होतो डिलेवरी महिला नेताना. मग त्यासाठी म्हणजे रस्ता लवकरात लवकर व्हावा असं आमची म्हणजे इच्छा आहे. रस्ता एवढा अतिशय खराब आहे की बाजारपेठ आमची मनोरच आहे. प्लस आम्हाला इथनं जाताना येताना एवढा त्रास होतो का गरोदर महिला असो, लहान मुलं असो किंवा आजारी माणसं असो, शाळेची मुलं असो, त्यांना इथे प्रवास करायला खूपच त्रास होतो. आणि काही अपरात्री रात्री काही अडचण आली तर कुठलेच वाहन इकडे येत नाही रस्ता खराब असल्यामुळे. म्हणून शासनाला आमचं एकच आव्हान आहे का त्यांनी लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्ती करून देण्यात यावा. मला एक सांगा, गावात मध्ये जे कोण तुमच्याकडे पाहुणे वगैरे असतील ते पण येण्यासाठी घाबरतात का नाही? हो, कारण का तुमचा रस्ता एवढा खराब नाही, यायला तुमच्याकडे पाहुण्या यायला बघवत नाही असे बोलतात. कारण की रस्ताच एवढा खराब आहे. मुले कोंडाने सांगितलं नका नका नका, आम्ही तुमच्याकडे येत नाही, कारण की एवढा रस्ता काम पण आम्ही आलो तेव्हा सळई वगैरे काही ते निघाले होते, त्याचं पण काम म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याच कामामध्ये तुम्ही ते पण काम करून घेणार आहे का? हो हो, मी आता परवाच्या दिवशी कॉन्ट्रॅक्टरशी बोलणं झालं, तर त्यांच्याकडून मला असं समजलं की पहिलं आम्ही मोऱ्यांचं काम करणार आणि नंतर रस्त्याचं काम चालू करणार आहे. किती पूल आहे एकूण आपल्याकडे? एकूण 20-25 तर असतीलच. छोटं झालं. मग आता पुढे जर हा रस्ता नाही झाला तुमची भूमिका कशी असणार आहे? जर यावर्षी जर झाला नाही रस्ता तर लोक आमच्या रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन करतीलच. आपल्याबरोबर ग्रामपंचायत सदस्य आहे. सर, काय नाव तुमचं? संतोष भडांगे. पालघर एवढा मोठा जिल्हा आहे, मात्र या ठिकाणी छोट्या छोट्या गावाकडे दुर्लक्षच केलं जात आहे आणि गावातील जे समस्या आहे ते शासनापर्यंत पोहोचत नाही आहे. त्यामुळे तुमच्याकडून कशा प्रकारे पाठपुरावा सुरू आहे आणि खरोखरच हा गावाचा विकास झाला पाहिजे यासाठी तुमचे प्रयत्न कसे सुरू आहेत? आमचा तर विकास आहे. आमचे सरपंच मॅडम, सगळ्या बोर्डी सदस्य सर्व आमचा प्रयत्न चालू कर. रस्त्यासाठी फार अडचणी आहेत, गावांची फार बेकार परिस्थिती आहे, कारण शाळेचे मुलं आहेत आणि त्यांना बससाठी पण येत नाही ना. डिलिव्हरी बाया झाल्या किंवा भरपूर असं अडचणी फार आहेत रस्त्यापासून. आणि आमचा पाठपुरावा चालू आहे, आमदार खासदारापर्यंत पत्रव्यवहार चालूच आहे. आम्हाला असा लवकरात लवकर रस्ता लवकर हवा आणि शासनाची एकच मागणी आहे आम्हाला का लवकरात लवकर ह्या वर्षी लवकर रस्ता होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. मला एक सांगा, तुम्ही पुरुष म्हणून सदस्य आहेत, पण तुमच्या ग्रामपंचायतीला महिला राज आहे, उपसरपंच पण महिला आहे आणि सरपंच मॅडमसुद्धा महिला आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा, त्यांच्याकडून कशा प्रकारे कामं सुरू आहेत, त्यांचा म्हणजे किती सहकार्य आहे आणि किती सहभाग आहे आणि नक्कीच ते गावासाठी चांगलं काम करत आहे का, ह्याबद्दल तुम्ही काय? नाही, माझं तर खरोखर महिला सरपंच आहेत, उपसरपंच सर्व आहेत, तसे बचत गटाच्या पण आहेत, त्या पण फार चांगलं सहकार्य करतात, गावासाठी करतात, चांगलं मार्गदर्शन करतात. प्रत्येक गावात बचत गट आहेत, त्या पण सगळ्या कामासाठी पण चालूच आहे, त्यांचा प्रयत्न चालूच आहे. त्यांच्याकडून प्रयत्न चालू आहे. सरपंच मॅडम कशा प्रकारे काम करतात? चांगलं काम करतात सरपंच मॅडम. ते आहेत म्हणून बोलतात का? नाही, तसं नाही. आम्ही कसं सदस्य म्हणून आहे, म्हणून बोलतो. या पद्धतीने आम्ही सर्व बॉडी म्हणून सर्व एकत्र म्हणून काम करून गावाचा विकास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न चालूच आहेत आमचे. ओके, ठीक आहे.